भारतीय जनता पक्ष जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा काढला, त्या जाहीरनामामध्ये नागरिकांना असं शब्द दिलं जाहीरनामा की येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलं कुठलंच कर आम्ही ज्या वाढविणार नाही आहे, तसं त्या आपण व्यवस्थित लोकांना, सर्वसामान्य लोकांना मूलभूत सुविधा देऊ, असं त्यांनी सगळ्यांनी असं शब्द दिलं. त्या शब्दाप्रमाणे मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठलंही टॅक्सेस किंवा कर प्रणाली लागू करून, पण पालिका पदाधिकारी हे तो इथल्या स्थानिक आमदाराला विश्वासात घेत नाहीत असं चित्र निर्माण होत आहे. नाही असं काय नाही. मला काल नोटिफिकेशन जे पाठवले होते ते इंग्लिशमध्ये आमच्या घरी पाठवण्यात आलं, म्हणून मला इंग्लिशमध्ये जेव्हा मी थोडं बीकॉम शिकलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इंग्लिशचं सवय तुटलंय, त्यामुळं मला तर कळालं नाही लोक, म्हणून मी म्हणलं आयुक्ताकडेच यावं. आणि माझ्यापेक्षा कमी शिकलेले अनेक लोक आहेत या महानगरपालिकेत, त्यांची काय परिस्थिती होत असेल मला माहित नाही. त्यांना कसं समजावून सांगता हे समजून घेण्यासाठी मी इथं महानगरपालिकेत आले. पण प्रत्येक आता दोन्ही आमदार आलेत आणि शहराच्या समोर येऊन बोलतायत, तर हे दोन्ही पदाधिकारी आता आपल्या तो त्यांचा विषय आहे, तो आमचा नाही. आमच्या विषयी प्रोटोकॉल वगैरे काय आहे? नाही राहू दे ना, आमच्या विषयी बोला. आणि तुम्ही दोन्ही आमदार येऊन बोलणार असल्यामुळे लगेच एक तासापूर्वी प्रेस कॉन्फरन्स हा मुद्दा मांडतात, हे दोन्ही गटाचं राजकारण नाही का? मला प्रत्येक पार्टीचं प्रत्येक ठिकाणी गडबाजी आहेत की हो, यात का नवीन नाही. मग तुम्ही मान्य करताय की गडबाजी आहे? पूर्वी माझा बापूचा गट होतच की. मला प्रत्येक मालक आता कुठला गट आहे म्हणायचं? आपण जर कर आणि दरवाढीला विरोध केलाय, तर हे महापालिकेनं कसं भरावं किंवा काय हे सूचना आपल्या आहेत? पर्यायी मार्ग पर्यायी मार्ग अनेक गोष्टी मी महानगरपालिकेला सांगितले की अनेक गोष्टी महानगरपालिकेने आजपर्यंत खुल्या जागा भाड्याने दिल्या, जवळपास 605. त्याच्यावर आजपर्यंत 1 रुपयाचाही टॅक्स घेतलं जात नाही, फक्त भाड्याचं. जे मिनी शॉपिंग सेंटर आहेत त्यांच्याकडनं ज्या काही भाडं घेतलं जातं त्यांनाही 1 रुपयाचा टॅक्स नाही. जे मोठे शॉपिंग सेंटर आहेत त्यांचाही कोट्यावधी रुपयाचा टॅक्स थांबलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आज सोलापूर शहरामध्ये ज्याने टॅक्स भरतात त्या गुंठेवारीच्या ज्या हजारो टॅक्स म्हणजे जे हे आहेत प्रॉपर्टी, म्हणजे जवळपास 30% प्रॉपर्टी आज टॅक्स भरलं जात नाही. ह्या ना त्या मार्गाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या त्यांना कोणतरी सांभाळत असेल, त्यामुळे या 30% फुकटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या सोयी मूलभूत सुविधा त्यांनी आपलं वापरतात, पण त्यांनी 1 रुपयाचं टॅक्स भरलं जात नाही. 70%, 60-70% जे लोक टॅक्स भरतात त्यांना तर आपण सातत्यानं कर वाढ किंवा कुठलेही टॅक्स लवकर भरल्याने दंड आकारणी हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे वसूल केलं जात आहे. पण ह्या 30-35% जे टॅक्स भरत नाही त्यांच्या बाबतीत काय? त्यासाठी मी तेही आयुक्तांना म्हणलं की ह्या लोकांकडनंही टॅक्स तुम्ही वसूल करा, म्हणजे आपल्याकडे उत्पन्नाचं साधन वाढ. गेल्या अनेक वर्षापासून आपण सांगतो की 30 ते 40% लोक टॅक्स भरत नाही त्यांच्याकडनं चालू करा आणि गुंठेवारी लवकर चालू करा, की जेणेकरून आपल्याला गुंठेवारीचं हे केलं म्हणजे आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. आणि मला असं वाटतं की हे केल्याशिवाय आपलं सोलापूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार. ह्या विषयावर तुम्ही सभागृहाला काय सल्ला द्याल? नगरसेवक सभागृहाचा आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे, आपण जे लोकांना जनतेला शब्द दिला निवडणुकीच्या अगोदर, ज्या गोष्टी आपण जनतेला आपण ज्या काही गोष्टी आपण त्यांना सांगितलं ते आपण जनतेशी विश्वासपात्र ठरायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे, एवढंच बोलतो. प्रस्तावामध्ये काय दुरुस्ती अपेक्षित आहे तुम्हाला? कुठले 2 पॉज काढावे असं काय म्हणतात?